भिवंडी तालुक्यातील सोनाळेमधील ग्रामपंचायत क्रीडांगणावरती सुरू असलेला आगरी महोत्सव आज सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णतः बंद करण्यात आलाय। ह्या दुर्दैवी घटनेमुळे महोत्सवातील सर्व नियोजित कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलाय। शोक व्यक्त करत आयोजक आणि नागरिकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आहे। यावेळी संपूर्ण परिसरातील दिवे बंद करून मोबाईलच्या प्रकाशात मौन पाळण्यात आलं। शोकाकुल वातावरणात दिवंगत नेत्याच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि आगरी समाजाच्या वतीनं आगरी महोत्सव बंद ठेवत सर्व मनोरंजन आणि सांस्कृतिक उपक्रम सुद्धा रद्द करण्यात आलेत। सर्व सामान्य व्यक्तीला भेटणारा राज्याचे दमदार व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झाले आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे। ह्या हुन्नर व्यक्तिमत्वाला भिवंडी आगरी महोत्सवच्या कमिटीतर्फे, साई सेवक प्रतिष्ठानतर्फे तसेच तमाम भिवंडीवासियांतर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या ठिकाणी संवेदनशील भिवंडी आगरी महोत्सवाच्या साहेबांना भिवंडी आगरी महोत्सवाचे आमंत्रण देताना झालेल्या भेटीमध्ये साहेबांनी भिवंडी आगरी महोत्सवमध्ये भेट देण्याचे सांगितले होते, पण साहेब आपण असे अचानक आमच्यातून गेल्यामुळे सर्व महाराष्ट्रवासियांना मोठा धक्का बसला आहे। त्या धक्क्यातून आपला परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्या साहेबांना श्रद्धांजली भिवंडी आगरी महोत्सवतर्फे भिवंडी श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।